बेपत्ता झाले. त्याचा धक्का तुम्हाला सहन झाला नाही. त्यात तुम्ही आपला प्राण गमावलात. राणी सरकार अलीकडे त्या मंगलसिंग डाकूने राज्यात धुमाकूळ घातलाय. डाकू मंगलसिंग कोण आहे? डाकू मंगलसिंग तुझ्या या पोकळ धमकीला घाबरणारा हा राजा चंद्रचूड आहे. कोण आहे रे तुला? महाराज आपल्याला स्वप्न पडलं की भाग झाला असे ओरडताय का? बाई स्वप्न पण नाही आणि भासही नाही. हा लकोटा पा. काय लकोटा? अरे बंधू, अरे हे तर प्रेमपत्र आहे. पहारा करता की झोपा काढता? त्या मंगलसिंग डाकूने आम्हाला दिलेला आव्हान आहे. हे पहा, वाचा म्हणजे कळेल तुम्हाला. काय डाकू? अरे बाप रे! घाबरतोस काय महाराज? त्याची तुमची अरे काय तलवार आहे. फाजीलपणा बंद करा. महाराज त्या डाकूला कसा पुढचं करतो तेच पहा. महाराज द्या द्या तुला मोठा द्या. काय दिलं रे वाचवा? स्वतःला श्रीमंत समजा राजा तुझ्याशी प्रामाणिकपणा वागून गोर गरिबांवर अत्याचार करणाऱ्या त्या पुत्रांना विहिरीत रक्कम घाल. नाहीतर हो महाराज, हे तर अगदी बरोबरच आहे. शिपाई तसं झालं तर त्याला मी जाऊन विचार. तो जरी डाकू असला तरी त्याचे विचार माणसाचे आहे. तरी तो डाकूच आहे. शिपाई कशात ना महाराज? ताबडतोब प्रधानजी व त्याच्या पुत्राला बोलावून घ्या. जा निघा. शिपाई कशात ना महाराज? आमची कन्या राजेश्वरी शिकारीला जात आहे. तेव्हा आपण जय्यत तयारी करावी. निघा आपण. अरे दत्तू चल, आधी आपण शिकारीची तयारी करू. चल लवकर. तुम्हाला सांगितलं कामगिरीचं काय केलं? पकडलं की त्या मंगलसिंग डाकूला. आम्ही त्या डाकूचा पाठलाग केला पण नेहमीप्रमाणे तो दाट टाकला. महाराज आपण त्याची चिंता करू नका. योग्य वेळ साधू त्या हरणखोराचा बंदोबस्त करतो आम्ही. योग्य म्हणजे कधी प्रधानजी हा लकोटाबा त्यात लिहिलंय आपण गोरगरिबांना लुबाडून अत्याचार करत आहात. खोटं आमच्या विरोधी पक्षानं त्या डाकूला हाताशी धरून आम्हाला बदनाम करण्याचा कोणाचा तरी डाव आहे. प्रधान पुत्र विक्रांत, तुम्ही सुद्धा या राज्यातील सुंदर तरुणीला त्रास देतात. तसे आमच्या कानावर आला आहे तेव्हा लक्षात ठेवा. आम्ही सर्व आया बहिणींना आधी शक्ती आधी माया मानतो. तेव्हा स्वतःला वेळीच सावरा. बरं येतो मी. लवकरात काटा काढून हा राहतात लवकरात आपल्या ताब्यात घ्यायला हवा. पण त्या अगोदर त्या डाकू बघत सुद्धा बंद केला पाहिजे. पिताश्री लवकरात त्या राजकुमारी राजेश्वरीला माझ्या भाऊपाशात पाडून या राजगादीचा वारस होणार आहे मी. हे नंतर पाहूया. आतिथ्या खेळण्याला आपल्याविषयी संशय आला आहे. जरा धिरावलं काय आणि त्या झालं कारण ती राजेश्वरी तुझ्याकडे डुंकूनही पाहत नाही. चला आपण पुढच्या तयारीला लागूया. ठीक आहे. चला तर.
आता माजरू पालाला बघा अरे माजरू नव्हता मग काय वाघ. वागत जातो नाही. ते जाऊ दे. ताई सरकार हो ताई सरकार आपल्या शिखरचा शेवट तर या पोराने लावला म्हणजे काय म्हणायचं काय कोण आपण आणि इथे येण्याचे कारण तरी काय? हाच प्रश्न मी तुम्हाला विचारतो. या अशा घनघोर अरण्य बाई माणसाला फिरणं धोक्याचे आहे असे वाटत नाही तुम्हाला? वाघ सिंहाची भीती मला नाही, पण या वाघाचा पाठलाग करत तुम्ही इथे का आला? इथे जवळच पलीकडच्या जंगलात आमची झोपडी आहे. कंदमुळे तोडण्यासाठी माझे बाबा व मी या जंगलामध्ये आलो. त्याच वेळी माझ्या बाबांच्या अंगावर या वाघाने झडप घालण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच मी त्याचा पाठलाग करत इकडे आलो. अरे दत्तू, हा तर एवढा सपोर्ट हा पराक्रमी दिसतो. खरंच मला तुमचा हा रजमान वाटतो. नाव काय आपलं? मी एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा. माझं नाव जय. पण आपलं नाव? मी राजा चंद्रदेव यांची कन्या राजेश्वरी. राजकुमारी राजेश्वरी. हा. गरिबांचा मुद्रा घ्या सर. आशीर्वाद. असं वेळेसाठी काय करताय? मला तर तुम्ही फार आवडलात. आपली का परवानगी असेल तर हात्यान माझ्या. पण आपण तर राजकुमारी आहात. मी तर एक गरीब माणूस. जय प्रेमात लहान मोठा गरीब श्रीमंत जात पात असा भेदभाव नसतो. हो राजकुमारी हो आता शिपाई तुम्ही दोघे पुढे व्हा, मी आले. मार कुठा पार पिटा. अरे दत्तू, पार पिटा. म्हणजे काय म्हणायचं तुला अरे मित्रा, या अरण्यात फिरून फिरून मला फार भूक लागले. तेव्हा खुट्टा मारल्याशिवाय तळण कसं दंगाल? असं आहे का नाही. तसं फार हुशार आहेस तू. अरे पहिलं बस. शिपाई तुला म्हटलं ना होय होतो. तुम्ही दोघं असे पुढे व्हा आम्ही दोघं. आम्ही दोघं येतो जरा अरे आम्ही दोघं ना, आपण दोघं. आम्ही दोघं हा थांब रे जाऊया हा? अरे ए बाबा, यांचं काय आपलं हाय तर चालू दे. आपण चल मध्ये मध्ये कशाला? चल. हो येतो. जय तुझे बाबा कुठे आहे? जय लेकरा कुठे आहेस तू? लेकरा कुठे होतास तू? लेकरा तू ठीक आहेस का? त्या वाघाने तुला काय केलं लेकरा? नाही बाबा, त्या वाघाचा चांगला समाचार घेतलाय. पण लेकरा, ही मुलगी कोण? अगदी राजघराण्याची दिसते. होय बाबा, राजा चंद्रचूड महाराजांची कन्या राजेश्वरी. म्हणजे आपल्या झोपडीपासून कळवसुली करण्यासाठी तो प्रधान यांचाच नवं. होय त्याचा डाव आणून अनुपाल्यासाठी मी ज्यासोबत लग्न करायचं म्हणते. बाबा आपली काय हरकत? पोरी, हे कसं शक्य आहे? तुझ्या बापाला राजा चंद्रचूडाला हे पटणार नाही. आम्ही गरीब साधी माणसे. तुमच्या गरिबाच्या झोपडीत तुला झोपता येणार नाही. तेव्हा हा वेडेपणा करून एखाद्या राजकुमाराशी लग्न करणं योग्य आहे पोरी. नाही बाबा, मी पूर्ण विचार करूनच हा निर्णय घेतला आहे. लग्न करेन तर जय श्री. छान! सोबतीच्या राजाची कवी राजकुमारी राजेश्वरी. वा! छान! बघा बघा आपल्या मुलीचे प्रताप आणि एका शेतकरी मुलाबरोबर. राजेश्वरी पिताश्री तुम्ही आणि इथे का? रंगाचा बेरंग झाला. अगं राजकुमारी तू आणि एका कवडीमोड या नागरिकाबरोबर. अगं तुझ्या या बेचाल वागण्याने राजा म्हणून घ्यायला लाज वाटते मला. बतायचे बोला महाराज, वेळेचा तर केला मला. पिताश्री माझं थोडं ऐकून तरी घ्या. मला तुझं काहीच ऐकायचं नाही. काय बोलायचं आहे ते राज मला केला नंतरच. बतायचे बोला महाराज. या राजद्रोहाला कठोरात कठोर शिक्षा द्या. आणि राजकारणातील स्त्रियांवर डोळा ठेवण्याचं धाडस परत कोणाला जोडणार नाही. कशी आज्ञा महाराज? पिताजी तुम्ही हे चांगलं केलं नाही. अरे गरिबांना लुटणाऱ्या नरथामा तो एक दिवस हीच प्रजा तुझी जागा तुझ्या राहणार नाही. राजेश्वरी! राजेश्वरी उकडे चल राजवाड्यामध्ये. पिताजी माझं थोडं ऐकून चल घ्या. चल म्हणतो ना. काय मिळालं तुम्हाला? राजघराण्याची एकनिष्ठ असण्याचे समाधान. रात्रीच्या अंतरात निर्विलाप पित्याला काजवा आहे तो. तुझ्या स्वप्नाची राख रांगोळी करणाऱ्या किंवा हराम करायला आपल्याला योग्य ती शिक्षा द्यावी. परत आपल्या मार्गात येणार नाही अशी. हे राज्य
साबित करण्याची वेळ अगदी तुलून आली आहे. राजा चंद्रचूड आता तर आपला विश्वास बसला आहे. सर्व सांगून ऐकला तर ठीक, नाहीतर त्याचाही मला प्राण घ्यावा लागेल. आता माझ्या अपराधासाठी त्या देव माणसाचा राजा चंद्रचूडाचा प्राण घेऊ नका. हवं तर ठार करा मला. तुला ते ठार करणारच आहे मी, पण त्याआधी तुझ्या या बापाला राजा चंद्रचूडचा लई हो पाहणारा नारा धामा हो हो आपल्या कर्माची म्हणा. बस रामपुरा शिपाई ओ युवराज, ओ युवराज, पकड दे बरोबर. सोडा माझ्या. अरे पोरा, फुकटचा गमजा कशाला मारतो? आम्ही मोठी माणसं, तुम्ही छोटी माणसं. आमच्यासारखं सर्वसामान्य जनतेमुळेच तुम्ही राजकारण करत आहात हे लक्षात ठेवा. बस कर तुझ्या या तत्वाच्या. माझ्या लेकराला मारू तुमच्यासारखा राजद्रोहांना एकच शिक्षा ती म्हणजे मृत्यूदंडाची. शिपाई मार कुटा, मार पिटा. काय हुकुम आहे सरकार? अरे बंधू, तुला घालू काय? काय? शेवटचा मोठा हार. हार घालतोय. तेवढंच करा. या हरामखोराला घोड्याच्या पाठीला बांधा आणि काट्या कुट्यातून दगड खोड्यातून फरफडत ओढत द्या. हे ईश्वरा, त्या कलियुगात 11वा अवतार हो महाराज, लक्षांचा नैनाट कर. नैनाट. असं तडफडून बोल. कोण गुणाचे नाही या जगती, कोण गुणाचे नाही या जगती, संगीना सोबती नसे, कोण तुझे देवानी नसे, कोण तुझे देवानी नसे, कोण तुझे देवानी, कोण गुणाचे नाही या जगती, कोण गुणाचे नाही या जगती, संगीना सोबती नसे, शिपाई हो या हरामखोराला घोड्याच्या पाठीला बांधा आणि काट्या कुट्यातून दगड खोट्यातून फरफटत ओढत द्या. आणि या हरामखोराला कोण तरी फेकून द्या. कोल्या कुत्र्याची मजा होऊ दे. चला उठा. या आपण. हो.
काय म्हणला तू? अरे हाता माझ्या तुम्ही त्यांची तू कधी देऊ नसतो सरदार गुंडा आम्ही कुणी हर नाही ही प्रधान जुलूम सेंटर माणसं आहे हे खरं आहे पण मी गरीब शेतकऱ्याचा अरे आपण हप्ता कशा पाहायला तू अरे हप्ता कशा पाहायला तू सरदार मला ठार मानण्यासाठी प्रधान जुलूम सेंटर या दोघांना पाठवलं इथं बोलायचं नाही या पोराला मारण्यासाठी तुम्ही इथं आला खोटं बोलायचं नाही मला तुमचं काय ऐकायचं नाही सरदार गुंडा जा या पोराला आपल्या कैद दाबून ठेव जा अरे हे दया पिकली अरे तो आपला जीव वाचेल कसा तो बघ अरे पण तो जाऊ दे मुर्दे आपल्याला काय करायचं मुर्दे तर आपलं कुठं काय जातोय काय म्हणाल नाही हो यो ना तो बोलला नको ते होय ना काय म्हणाल मी तुमचा प्राण घेणार आहे आता माझ्या हद्दीत माझ्या कालीमध्ये सापडली ना काय म्हणाला यो काय हो क्षमा क्षमा करा हेच म्हणाला खरं सांगतो ना होय होय ठीक आहे काय तर ठीक आहे एक वेळ क्षमा करतो तुम्हाला मग? परंतु जर का माझ्या हातात आला तर प्राण घेतल्याशिवाय राहणार नाही काय म्हणायचंय तुला कुणाचा मुर्दा हो येतो बाबा सांगतो ना आईचा बाबा त्याच्या यो मुर्दा कुणाचा हो जायचा होता तो त्याचा बाबा अरे त्याचा खून आहे का? त्याचा खून कुणी केला मी नाही केलाय मी नाही केलाय याचा खून कुणी केला त्या खुन्याला शिक्षा झालीच पाहिजे आज मी तुमचा प्राण घेणार आम्हाला शिक्षा याचा खून कुणी केला युवराज विक्रांत म्हणजे त्या जुलूम सेनचा पुत्र विक्रांत हरामखोर विक्रांत तुझा खेळ संपला तर अरे गरीब भाया बहिणीची अब्रू उठणारा लाच घ्या तुला क्षमा नाही तुला क्षमा नाही याचा मुर्दा खोल फेकून द्या चले बोल तर फेकूया जा घेऊन जा.
लक्षात ठेव राजेश्वरी, मी सुद्धा काही कमी नाही. तुला आपलीशी केली नाही तर ओठावर विशेष ठेवणार नाही. असंच का? निशी पळत. मला पडली. तुला विषय असते कधी बसलाय, कधी बुद्धी असते. समजलं ना? राजेश्वरी, आपण कोणाला बोलत आहात याचे भान आहे ना? मला तर विचार करा. अरे तू कोण आहे? आपला हितचिंतक समजा. अगं तुझ्या प्रेमासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. विक्रांत, अरे काय बोलतायस तू? अरे शुद्धीवरती आहेस ना? नाही राजेश्वरी, तुझ्या सौंदर्याने मी बेहोश झालोय. प्रिय, माझ्या प्रेमाला होकार देशील तर सर्व प्राप्त झाल्यासारखं वाटेल मला. नरकात राहणाऱ्या हा, किडा. कधी विश्वास हो, राजकिराय, किराय. आणि तसं तरी तुझ्यात प्रेम करण्यासारखं अरे आहे का? का? मी तरुण आहे, शूरवीर आहे. मी तर परिपूर्ण पंचपक्वानाचे ताट आहे. बेकार लागते आणि तेच मी तुझ्यात राजेश्वरी, या कलियुगात सर्व गुण संपन्न पूर्ण पुरुष तुला पती म्हणून लाभणं अशक्य आहे. पण माझ्या सुदैवाने तसा गुणवंत भोला भाबडा माझ्या स्वप्नाचा राजकुमार मला केव्हाच भेटला नाही. बस, अगं तो या जगातून केव्हा देवा घरी गेलाय समजली? नाही, हे शक्य नाही. माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. माझा जय मला भेटायला नक्की येणार. परंतु माझ्या तो सुशील तेव्हा ना. विक्रांत, नक्की काय म्हणत आहे? राजेश्वरी, मुकाटीने तुझा हात माझ्या हातात दे, नाही तर तुझ्या नाजूक शरीराचा चोळा मोळा करून फेकून देईल. हे अशी जवळ ये. आज तुला माझ्या हातून कोण वाचवतं? हे पाहतो. राजेश्वरी, तू इथं काय करते? ओ विक्रांत युवराज, आल्यापासून काय चाललं बरी नाही. जरासं आम्हाला घ्यायचं असतं. प्रधान पुत्र विक्रम म्हणतात मला. पाहिजे ती वस्तू कोणत्याही मार्गात मिळू शकतो. पण ते शक्य नाही. माझा प्रार्थना चालेल पण तुमची इच्छा कधी पूर्ण होणार नाही. राजेश्वरी, मुकाटीने तुझा हात माझ्या हातात दे, नाही तर तुझ्या नाजूक शरीराचा चोळा मोळा करून फेकून देईल. आज तुला माझ्या हातून कोण वाचवतं? हे पाहतो. ये, अशी जवळ ये. तुझ्या डोळ्यात पाणी. पिताश्री, माझ्या चैत्याला कलंक नर थमाला. आता जाता हे राज्य बाहेर हाकलून द्या. युवराज विक्रांत, काय ऐकत आहे मी? शिपाई, दशाज्ञा महाराज. शिपाई, आमच्या राज्याची गद्दारी करणाऱ्या या नरधमाला कैद करून अंधार कुटीत डांबून ठेवा. जा घेऊन त्याला. तुमचा हा पुत्र या राज्याचा लायक नाही. आतापर्यंत खूप अपमान केला आम्ही आणि आताही आता जंगाची वेळ आली आहे. हे राज्य काबीज करण्याची गेली 20 वर्ष माझ्या मनात उभा करा सोड मला जायचं आहे. या राज्याची अपेक्षा धरणाऱ्या लाडक्या तुझी इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. राजा चंद्रचूडा, त्याचा विचार तू नको करू. अजून वेळ केली नाही. राजकुमारी राजेश्वरीचा हात माझा पुत्र विक्रांत त्याच्या हाती गेला. हे शक्य नाही. आम्ही दोघे शिकार कर. खामोश. माझ्या पाठीत खंजीर खुपसणारा नरधमा आता भोग आपल्या हो, धन्यवाद घ्या, धन्यवाद. पकडो पकडो त्या थेट्याला. पकड त्या थेट्याला. राजा चंद्रचूडाला. पण प्रधानजी आम्हाला काय? अरे माझ्या मर्जीप्रमाणे वागणार तर दान दुप्पट. हो राधे, किती दुप्पट सांगा, किती दुप्पट? दान दुप्पट. हो राधे. झाल्या चौपट. चले पकड. शिपाई, पकड त्या थेट्याला आणि अंधार कोटी टाकून ठेव. हो महाराज, आलिया भोगाशी असावी साधन. मार कुठं? त्याचा काही काय होतं?
आपल्याला जावं लागत आहे. देवा किती निष्ठुर आहेस रे तू. राजेश्वरी तुझ्या बापाला राजा चंद्रचूडाला मोकळा शोध द्यायचा असेल तर माझ्या या विक्राची हे शक्य नाही. माझा प्राण देत चालेल मग तुमची पापी वासना काही गुन्हागार नाही. राजासाहेब पिताश्री तशी ती सणा बोलणार नाही. एवढं माच एवढी मिजास आज नाही विक्रम. आज तू कशाला बोला करून अशी जवळ ये. नाही विक्रम. आज तुला माझ्या हातात कोण वाचवतं? एक पाहतो. एवढी घाई बरी नाही. अगदी बरोबर बोललात प्रधानजी. अति घाई संकटात शिपाई नेली. जा घेऊ तिला आणि अंगावर कोटी टाकू दे. 4 दिवस अन्न पाण्याशिवाय उपाशी दे. पाचशे दिवसांनी देतो ना. शिपाई हो जा घेऊ तिला. जातो मग. येऊ काय मग येतो. चल मित्र आमच्या पांडुक राजाला सांगून माझा राज्याभिषेक केला पाहिजे. चालतंय. मूर्खा कुठचा असं डोकं फिरल्यासारखं का करत आहेस? अरे गाढवाच्या मी त्या राज्याचा शूर सरदार होणार. मला ना दुप्पट मरा मिळणार. आणि मी तुझ्या बायकोला साडी घेणार. एका बॅटीत बत्तीची कसं झाली. अरे पण ह्यात काय चुकलं माझा? तुला समजतं काय. अरे सरदार होण्यासाठी तू जिवंत राहशील तेव्हा ना. अरे गाढवाच्या तो प्रधान पुत्र विक्रांत महाभयंकर पापी आहे पापी. अरे पण तू म्हणजे काय म्हणाले तुला. अरे मला तर यांचे काहीच पटत नाही बुवा. कोणाला पटतंय त्याला. आता आपण काय करणार. आपण ही सर्व माहिती त्या डाकू मंगल सिंगला देऊया. बाकू म्हणतात हा. नको रे बाबा. अरे दत्तू मूर्ख आहेस तू. अरे तो जरी दिसायला डाकू असला तरी त्याचे विचार समाज कल्याणासारखेच आहे. असं म्हणतो. हा मग ठीक आहे. ठीक आहे तरी काय. तो माझे एक गोट आहे. हो? अरे मंजू ठीक आहे बाबा आहे म्हणजे. बघ, तू पुढे मी पुढे मी मागे. बरोबर मी होतो पुढं तू ये मागून. डट पोपटचा. अरे डट. पुढे तर बापाला घाबरतो काय. मग तू पुढं. अरे होतं ना. हा. चल. काय ए, तू मोठा की नाही. मी मोठाचा. मी बारका. हा. तू प्रजांचा माणूस. महाराजांचा मन. ए महाराजांचा मी आहे. महाराजांचा न्याय. कशी तू निलायस. बरोबर आहे ठीक आहे. मी होतो पुढं तू ये मागून. डर पकडचा. नाही घाबरत, चल. चल घाबरत. प्रधान जुलूम खेळ तुझा खेळ संपला आता. तरी बाया बहिणीची आबरू उठणाऱ्या लांडग्या तुला आता क्षमा नाही. सरदार गुंडा सरदार गुंडा जा कैद खाण्यात जा आणि त्या पोराला माझ्या समोर हजर कर. जा ठेवण्यात आला. विचारलेल्या प्रश्नाची नीट उत्तरं मिळाली तर ठीक नाहीतर त्याचाही शेवट लावणार. गणिताचा मुद्रा कसा खरं बोल. तुझ्या प्रधान जुलूमचा हेर आहेस नव. अरे तुझ्या प्रधान जुलूमचा हेर आहेस नव. नाही सरदार हे सब खोट आहे. मला कार मारण्याची आज्ञा त्या शिपायांना दिलो परंतु तुम्ही देवाप्रमाणे धावून माझे प्राण वाचवलं. हे तुमचे उपकार मी जन्मभर विसरणार नाही. मने उपकार विसरणार नाही. अरे मी तुला जिवंत ठेवीन ते म्हणणार. कारण माझ्याशी खोटं बोलणाऱ्याला क्षमा नाही. माझ्याशी खोटं बोलणाऱ्याला क्षमा नाही. नाही सरदार मी खरं तेच सांगत आहे. प्रधान जुलूमच्या त्रासाला कंटाळून आमच्यासारख्या गोरगरीब जनतेला आत्महत्या करण्याची वेळ आली. अरे हे तर चांगलंच आहे. ते हरामखोर प्रधान जुलूम शेखचा मी सून घेणारच आहे. अरे मी तर सून घेणारच आहे. सरदार गुंडा तुम्ही फक्त आता करा. एका गावात अशी जी लढाई नाही सरदार नाही. अरे प्रेसावर खाऊ खाल्लं हे माझ्यासारख्या जीव योद्ध्याला सोबत नाही. तुझी तलवार येईल. या हरामखोराचा पराक्रम पाहिजे आहे मला. हे तलवार दिवाळी तलवार. सरदार मी जरी नांगरदारी शेतकरी असलो तरी संकट प्रसंगी शत्रूची दोन हात करण्यासाठी तलवार सुद्धा चालू
थांबायस. त्या राजाचं नाव देखील माझ्या समोर घेऊ नकोस, कारण त्या नीच जुलूमशेच्या तालावर नाचणारा तुझा तो राजा म्हणजे बावला आहे. यापुढे महाराजांबद्दल अपशब्द उच्चाराल तर ते मला सर्व नाही. राजा चंद्रपूर म्हणजे आमचे परम दैवतच आहे. म्हणे परम दैवत आहे, आणि ज्या राज्यात गोरगरिबांना न्याय मिळत नाही तो राजा परम दैवत म्हणजे तू सुद्धा आमचा कट्टर दुश्मनात म्हणायचा. या हरामखोराला जिवंत न ठेवलं नाही. आम्ही परत हत्या कशा पाहिला हो डाकू देवा. आणि तुझ्याशी सामना करणार आहे. बरोबर तू मला अरे तुम्ही आता परत कशा पाहिला. हो डाकू देवा. आमच्या राजकुमारीला राजेश्वरीला त्यांनी चिकन करून सोडवा डाकू देवा. हो आणि मी सांगतो, आणि तो नीच प्रधानपुत्र विक्रांत राजेश्वरीशी लग्न करणार आहे मध्ये. तरी पण असताय हे तर चांगलंच आहे. माझा सूट घेण्याची ही चांगली संधी आहे. आणि त्यांनी प्रधानजीने महाराजांना पकडून अंधार पुतळी दाबून ठेवला आहे. तरी पण असताय. खोटं बोलताय ना. हो ना. आणि नाही हो खोटं. खोटं बोलताय हो ना. सत्यात बोलतोय मी. मला पकडण्याचा तुमचा डाव आहे. मला पकडण्याचा हो तुमचा डाव नाही हो. हे काय बी असो, आज माझ्या काली मातेचा दिस आहे. मग मी काय करू सांगायला तुम्ही? आज माझ्या काली मातेचा दिस आहे. हो काय लागतं ना त्याला. हा. त्याला हा, मला सांगा, मला सांगा. ठीक आहे. हा, मला सांगा. आज माझ्या काली मातेचा सांगा दिस त्याला. आहे. तुम्ही काय करू? काय बी करू नका. आज माझ्या काली मातेचा दिस आहे. आज काली मातेचा तुला बोलल्यावर. एकदम मारून टाका. पण पाया पाड. पण पाया. तुझ्या कपडे. ओ, डाकू. दादाजी ऐका तर. मला काय वाटतं माहितीये तुला काय. काय वाटतंय रे? इकडे कपडे. या संकटातून आता तुम्ही जाऊ शकता. मग मी वाचवू शकतो. होय होय. एवढा विश्वास आहे तुमचा. 100% आहे. हा? परंतु टका फटका नाही ना. नाही अजिबात नाही होणार. एक वेळ तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला मदत करायला मी तयार आहे. परंतु हो. टका फटका झाला हा. तर गाठल्या डाकू मागं शिक्षा आहे. कारण मला त्या तुरुपशेचा तर सूट घ्यायचाच आहे. सरदार गुंडा बोला सरदार. या हरामखोरांसोबत जा आणि त्यांनी जुलूमशाहीवर हल्ला करा. तोपर्यंत आम्ही येतो. चला निघा. राजेश्वरीला म्हणावं त्या विक्रांतशी प्रेमाची खोटं नाटक करून हा. थोडा वेळ निभाव. तोपर्यंत आम्ही येतो. चला. हाय रे देवा, लहानपणी आईची माया छेडून पिताजींची ताटात दूर झाली. आज माझा प्राण सकाळी दुरावला. देवा, मी असा कोणता गुन्हा केला रे? तेव्हा ही संकटे एका पाठोपाठ माझ्यावरती कोसत आहेत. माझे पंचप्राण त्या जेच्या प्रेमात गुंतले आहे. ते कुठे असतील? त्यांचं काही बरोबर झालं असेल ना?
ताई सरकार हो ताई सरकार इथे कोण आलं तर आलं नाही ते कोणीच नाही आलं. कोण नाही लावलं वाचलो बॅ करता 12 हुशार 12 हुशार पण तू राहिला अरे बंतू बंतू अरे अरे तू आता पाठ केलं ग? काय ओरडत आहेस? शिपाई बोला, कुठे आहेत माझे जय? त्यांचं काही बरोबर नाही ना केलं? हो तुमचे जय ना ते कधी केले हे शक्य नाही. माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. अरे दत्तू उगा थट्टा कशाला करतो? काही सरकारांना सगळं सांगून टाक. होय होय तू तो नीच विक्रांत यायचा एवढ्यात ताई सरकार हो ताई सरकार हो तुमचे जय ना एकदम स्वरूप आहे तुम्ही काय करू नका काय सांगताय काय? हे मनाला खूप आनंद झाला. माझ्या पण आणि थोड्याच दिवसात तुमची सुटका सुद्धा होईल. तोपर्यंत खोटं प्रेमाचे नाटक करून वेळ मारून द्या असा हुकूम आहे त्या देव माणसाचा, म्हणजे डाकू मंगलसिंगचा. हो असं म्हणताय? काय गडबड चालली काय नाही इथं आम्ही एकदम कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे हो जर त्याला विचारा हो हो अगदी डोळ्यात तेल घालून पारा करतोय आम्ही. बरं बरं ठीक आहे राजेश्वरी परत समजावून सांगतो तुला कशाला नाजूक शरीराची वाट लावून घेत आहे. तू माझी हो फुलासारखा जपेन तुला, तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करेन मी. एवढी बहादुरी कुठची तुमच्यात? जर का तुझ्यात हिंमत असेल तर या राज्याचे वारस जावे म्हणून राज्याभिषेक करायला आपला बोला. माझी आहे मान्य आहे तुम्हाला? राजेश्वरी तुझ्या प्रेमासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. तुझे आठ मान्य आहे मला. या आनंदाच्या प्रसंगी एखादं नाच गाणं करून माझ्या दिलाची इच्छा पूर्ण कर. आहे मंजूर? मला वेळ मारून द्यावी लागेल. राजेश्वरी एवढा कसला विचार करताय? कोणता नाही, कोणते गाणे म्हणू याचाच विचार करत होते मी. हो ताई सरकार कोणतंही गाणं म्हणा आम्हाला काय नाचायला भेटलंच अरे करा. बाबा त्यांना विचार तुम्ही नाचणार आहे? का मग? नका नाचू, आमचं काय जाणार आहे? हो 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 किसका गाना सुनायला क्या किसका किसका गिरिस्का गिरिस्का अरे बाबा किरीस का रे बाबा किरीस का काय बाबा गिरिस्का. अरे यार काय ते दिन ना दिया ओ दिन ना दिया तो बोलो ना क्या किया आकी दुनिया में भी अगर प्यार ना किया तो क्या किया बेटा विक्रांत करूया सुरुवात? ठीक आहे करा सुरुवात. नकाबाई रोखू अशा तिरख्या नजरा नकाबाई रोखू अशा तिरख्या नजरा जाऊ दरबारी मानाचा मुजरा जाऊ दरबारी मानाचा मुजरा जाऊ दरबारी मानाचा मुजरा
शेवटी 25 वर्षापूर्वीचे स्वप्न आज खऱ्या अर्थाला पूर्ण झालं. आज राजा चंद्रचूडाचा शेवटचा दिवस कठोरता ठार करून आता राज्याभिषेक करतोय असं झालंय मला. शिपाई आता कुणाला पकडू? याला पकडू मी सांगत तेवढ्यात कर. फालतू बडबड बंद कर. बोला प्रधानजी काय असाची नाही. महाराज बोल महाराज. यापुढे प्रथम मला सुधारणा करो. पुढे जायचं. समजलं? अरे प्रधानजींचा अजून राज्याभिषेक व्हायचा. लवकरच आम्ही आमचा राज्याभिषेक मोठ्या थाटामाटाने करणार आहोत. मग कराल तेव्हा बघू. शिपाई काय चालायचं आणि त्या राजा चंद्रचूडाला आमच्या समोर हजर करा. ठेवले ना महाराज. येतो आम्ही. जा. हो यो काय? हो आलो तुम्ही. या. आमचा पुत्र विक्रम त्याला ताबडतोब इकडे पाठवून द्या आणि त्या कैद केलेल्या राजेश्वरीला आमच्या समोर हजर करा. जशी आज्ञा महाराज. जा लवकर. आपण आम्हाला बोला पिताश्री. जय विक्रांत आज राजा चंद्रचूडाचा शेवटचा दिवस कधीचा ठार करून या राजसिंहासनावर आरूढ होतोय असं झालंय मला. पिताश्री काही करते असं वाटत नाही तुम्हाला. विक्रांत म्हणजे काय म्हणायचं तुला? पिताश्री कसा झालो तर या राज्याचा जावई मी तेव्हा राज्याभिषेक होणार. तो माझा होय. मी तुझा बाप आहे हे विसरू नको. अरे हे राज्य काबीज करण्यासाठी जीवाचं रान केलं आहे. विक्रांत तू अजून लहान आहे. हे राज्य चालवण्यात तू लायक नाही. पिताश्री कोण सांभाळून बोला. राजकुमारी राजेश्वरीसाठी मी काही करू शकतो. वेळ पडल्यास तू मला हे शब्द बापाला उच्चारताना तुला लाज कशी वाटत नाही? त्यात लाज वाटण्यासारखं काय? या राज्याची राजा चंद्रचूडाची कन्या माझी पत्नी होणार. तिनं अजून तुला स्वीकारलं नाही. तेव्हा उद्या आम्ही आमचा राज्याभिषेक करणार आहोत. परंतु माझ्या तू जीवन देणार तेव्हा ना. आराम करा. प्रत्यक्ष जन्मदात्या बापाविरुद्ध तलवार चालणार. आराम करा. तुझ्यासारख्या पापी पुत्राला ज्ञानी तुला काय सांगते. माझ्या सौंदर्यावर प्रेम करणारा नारद धामा. अरे धिक्कार धिक्कार असं. काय म्हणायचंय तुला? काय म्हणायचं म्हणजे काय? विक्रांत अरे तुझ्या निमंत्रणापूर्वीच आम्ही राज्याभिषेकासाठी हजर. मी पत्रिका पण छापल्या. काय शिपाई हो अरे याचा राज्याभिषेक घेऊ ना. हो कुठं होणार. अरे याचा राज्याभिषेक घेऊ ना. यमधर्मारी गरीब आया बहिणीच्या आबरू लुटणारा लाभ द्या. तुला तर क्षमा नाही. भाऊया तुला पण भाऊया.
झालं माहिती आहे पण आता त्या म्हणला, राजेश्वरी राजेश्वरी तू माझी हो आता कसं म्हणशील, हा? राजेश्वरी म्हणतोय ये, माझी हो. अशी जवान आहे. आता कुठं जाणार आहेस? सरळ वागला असता तर हे दिवस आले नसते. शिपाई, जा, याचा मुर्दा खोदात फेकून द्या. तो मागा तू कायचं करेल का? हा, बहिणी, कायचं करेल का? कायचं करेल का? हे आला, जंगलीत पाहिजे. जा, घेऊन चला. लुबडात लुबडात वॉट वॉट केले का बाय हा नाही केलं. केले का काय बाय कसं केलं? आपण कोणी बोलाय तो बोलाय हा. उतर रे बाबा. ए, उठ. ऐक ऐक. उठ, हा, घेऊन चला. उठ. उठ. माणसानं करा तर किती करावं नाही तर काय? अरे. हरामखोरा. नाही तर तुला या राज्याबाहेर हाकलून देईन. अहो, पण गेले जास्त टाइम झालाय का? लगेच तास झालाय. जाऊ दे जा, चालतो इथून. मी जातो तुला घेऊन जा मी जातो तुला घेऊन जा शिपाई. मी नाही जाणार आता काय अरे जा याला घेऊन. तुला या राज्यात नोकरी हवी नव्हं. हे बाबा येतोय ना वर जा घेऊन चला. चल बाबा, चल. ऐकला? आज खऱ्या अर्थानं आपण या राज्याचे राजे झाला. मुद्रा घ्यावा. बरं, येतो आम्ही. चल सरदार गुंड. थांब डॉक्टर मंगलसिंग थांब. खरं तर मीच मुद्रा करायला पाहिजे तुम्हाला. नाही महाराज, असं बोलून आम्हाला लाजवू नका, कारण आपण या राज्याचे राजा आहात. डाकू मंगलसिंग त्या नराधमाच्या चांगुलपणावर विश्वास ठेवून हे राज्य गमावून बसलो होतो, परंतु कैदखान्यातून सुटका करून आमचे प्राण वाचवले. याचे उपकार जन्मभर न विसरले काय? महाराज, आम्ही आमचं कर्तव्य केलं या राज्यासाठी, आणि जर का तुम्हाला गुण गौरव करायचाच असेल ते करा पण ते करू नका माझं कशाला रे? बरोबर, एकदम बरोबर बोललात. कारण अखेरच्या श्वासापर्यंत तुम्हाला दैवत मानणाऱ्या त्या जयचे करा. जय जय माफ कर मला. नाही महाराज, यात तुमची चूक मुळीच नाही. शिपाई दशाब्द महाराज. शिपाई जय आणि आमची कन्या राजेश्वरी हिचा लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात झाला पाहिजे. थाटा माटातच होणार. हो, या पुढ्या, या पुढ्या. हो या. अरे का माहीस? अरे लग्न आधी करायचंय काय करायचं काय चला, मोठ्या थाटा माटाने होऊ द्या. तुला ताशाला कुठं आहे वाजव वाजव, ताशा वाजव. करा करा गो. तुला या राज्याबाहेर आपण जाऊ शकतो. हो या पुढे या. मी मंगलाष्टक गावात करतो, तुम्हाला वाचलं घर. म्हणू काय? आली. काय करा का? आता याच्यात गेलो तो आली. अर्ध्यापर्यंत आले लग्नासाठी समीप नवरा नवरा घेऊन या वाघरा. अरे वा करा मनोविले हुजूरी कुर्या सदा मंगल शिवंगल स्वावलाया धन्यवाद.